म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्याला पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये अरे नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये मी शेफ पराग कांगरे तुमचं स्वागत करतो. तुम्हाला रेसिपीज दाखवायचं म्हटलं ना की माझ्यासमोर एक चॅलेंज असतं की तुम्हाला रेसिपीज आवडतील का नाही, तुम्ही त्या करून बघाल की नाही, तुम्हाला त्या तितपत इंटरेस्टिंग वाटतील की नाही. तर त्याच्यासाठी असं मस्त आराम खुर्चीवर बसून मला थोडासा आराम करायला लागतो, त्याच्यावर विचार करायला लागतो, रेसिपीज डिझाईन करायला लागतात. आणि अशी खात्री झाली की 100% या रेसिपीज तुम्हाला आवडतील नंतरच मी किचनकडे जातो आणि तुम्हाला रेसिपीज दाखवतो. तुम्ही बघताय गेले बरेच दिवस आपण अलिबागला या पाम्स कॉटेजेसमध्ये आलेलो आहोत आणि इकडच्या काही स्पेशल रेसिपीज बघितल्या, त्यात आपण काही स्पेशल डिझाईन केलेल्या रेसिपीज आपण बघितल्या. आज सुद्धा अलिबागची अशी एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे जी जास्त आपल्याला कोणाला माहीत नाही आहे आणि त्याच्याचबरोबर एक रेसिपी जी मी तुमच्यासाठी स्पेशली डिझाईन केलेली आहे. आपली पहिली रेसिपी आहे अलिबागचं स्पेशल कडव्या वालाचं कढण. सोलकढी जसं आपण करतो ते आपण थंड पेय म्हणून वापरतो, तसंच कडव्या वालाचं कढण हे अलिबागच्या घराघरामध्ये केलं जातं. त्या रेसिपीसाठी घेतलं साहित्य बघून घेऊ अँड देन विल स्टार्ट विथ द प्रोसेस. उकडलेले वाल आणि त्याचं पाणी, पाऊण वाटी नारळाचं दूध, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाऊण वाटी आंबटसर ताक, हिंग, मिरची, जिरं, साजूक तूप, गोडीसाठी थोडी साखर आणि मीठ. आता जे कडवे वाल तुम्ही बघताय तर त्या कडवे वालांना 1.5 दिवस भिजवून ठेवायचं. 1.5 दिवस भिजवून ठेवल्यानंतर त्याचं पाणी जे आहे काढून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कुकरमध्ये त्याला शिजवताना आता समजा जर वाटीभर जर वाल असतील तर त्याच्यामध्ये 3 ते 3.5 वाटी पाणी घालायचं, हिंग, हळद आणि चवीपुरतं मीठ घालून त्याला शिजवून घ्यायचं. शिजवल्यानंतर हे वाल जे आहेत तर ते असे होतात आणि त्याच्यावरचं जे पाणी जे आहे हे पाणी वापरून आपण त्याचं कढण करणार आहोत. आता कसं आहे की आता कडवे वाल सगळ्यांनाच त्याची भाजी आवडते असं नाही, पण हे कढण जे आहे त्याची रेसिपी इतकी इंटरेस्टिंग आहे. ते आपण सोलकढी कशी पितो की नाही तर तसंच ते पेय आहे अलिबागचं आणि ते घराघरात केलं जातं. आणि त्याच्यामुळे मेन त्याच्यामधलं इंटेन्शन काय, मेन पर्पज काय आहे की कडवे वाल शिजवताना त्याच्यातले जे काही क्षार आहेत किंवा व्हायटमिन्स जे आहेत तर ते जे पाण्यामध्ये निघून जातात तर ते आपल्या शरीरात जावेत, हा त्याच्या मागचा एक पर्पज. तर त्यामुळे हे पाणी वापरून कढण करून त्याचं एक पेय तयार केलेलं आहे अलिबागच्या लोकांनी आणि आता ती रेसिपी आपण आज करणार आहोत. आता इथं जे काही कडवे वाल जे आपण शिजवून घेतले तर त्याच्यावरचं पाणी जे आहे तर ते आपण याच्यामध्ये काढून घेऊ. आता हे जे आपण कढण घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत याची तुम्ही क्वांटिटी पाहिली तर साधारणतः ही जी आपण वाटी घेतली आहे तर तेवढं 1 वाटी साधारणतः आपण हे पाणी घेतलं याचं. त्याच्यामध्ये आपण घालूयात पाऊण वाटी साधारणतः नारळाचं दूध आणि पाऊण वाटी आंबटसर ताक. हे आता चांगलं असं मिक्स करून घेऊयात. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत गोडीसाठी थोडीशी साखर. आता ही जी आपली साखर जी असते त्याला थोडंसं मी बारीक करून घेतलंय म्हणजे त्याच्यामध्ये चांगलं विरघळेल. चवीपुरतं मीठ 1-2 चिमटी आणि आता हे सगळं आपण असं मिक्स करून घेऊ. साखर आणि मीठ त्याच्यामध्ये चांगलं असं मिक्स होऊन दे. त्या आंबटसर ताकामुळे त्याला एक वेगळा स्वाद येणार आहे, फॅन्टास्टिक. तर नारळाच्या दुधाची गोडी, आंबटसर ताक आणि कडवेवालाचा फ्लेवर. आय गेस मी कधी टेस्ट केलेलं नाही बरं का, मी पहिल्यांदा करतोय आणि ते स्पेशल तुमच्यासाठी करतोय. आता हे चांगलं असं मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत आता इथे जे बाकीचं आपण जिन्नस घेतलंय, तूप आहे, जिरं आहे, आपला मिरचीचा चटका त्याला लावायचा आहे, त्या सगळ्या गोष्टी घालून आपण त्याची फोडणी करून घेणार आहोत. आता आपण हे जे कढण करतोय त्याला मस्तपैकी तूप जिऱ्याची फोडणी देऊयात.
आणि फोडणीसाठी फोडणीचा पॅन जो आहे तो आपण गरम करून घेऊ. आणि याच्यामध्ये थोडंसं आधी मी जिरं घालून घेतो. आपण अलिबागला आलो आहोत आणि अलिबागच्या हवामानामध्ये बऱ्यापैकी ह्युमिडिटी असते, मॉइश्चर असतं. त्यामुळे इकडे जे आपण स्पायसेस वापरतो ते स्पायसेस थोडेसे दमट हवामानामुळे थोडेसे मऊसर झालेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे जे जिरं जे आहे ते चांगलं आपण आधी थोडंसं कोरडं करून घेऊ, त्याला थोडंसं रोस्ट करून घेऊ आणि नंतर त्याच्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत. रोस्ट झालेल्या जिऱ्याचा असा मस्त खमंग वास आला की त्याच्यामध्ये आता आपण घालू एक सांडा चमचाभर साजूक तूप, जोपर्यंत जिरं तडतडतंय तोपर्यंत ताक, नारळाचं दूध आणि वालाचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात थोडीशी मिरची, थोडासा मिरचीचा चटका, जास्त नाही कारण आपण पेय म्हणून घेतोय. आणि याच्यामध्ये घालणार थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर. लवली. तुम्ही बघताय की जिरं तडतडायला लागलंय. याच्यामध्ये आपल्याला फक्त घालायचं थोडंसं हिंग, म्हणजे त्याचा खमंगपणा जो आहे तो अजून इन्क्रीज होईल. जस्ट एक चिमटीभर. अशी आपली मस्त खमंग फोडणी तयार झालेली आहे. आता ती फोडणी जी आहे तर ती आपण हे जे आपण ताक, नारळाचं दूध याचं मिश्रण केलेलं आहे तर त्याच्यावरती आपण पोर करणार आहोत. लवली. आहा, क्या बात है. याची लज्जत त्या फोडणीनी अजून वाढली आहे. चव घेऊन बघू. आहा, मी तुम्हाला सांगतोय सोलकढी मी इतकी वर्ष अगदी आवडीने पितोय. हे वालाचं कढण जे आहे ना, ही रेसिपी मला त्याच्यापेक्षा सरस वाटायला लागली कारण इट्स गॉट फॅन्टॅस्टिक फ्लेवर. पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या, तोपर्यंत मी ग्लासमध्ये भरून गार्निश करून ठेवतो. कडव्या वालाचं कडण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाल उकडवताना घेतलेलं पाणी, पाव वाटी नारळाचं दूध, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाऊण वाटी ताक, हिंग, हिरवी मिरची, जिरं, साजूक तूप, साखर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये वाल उकडवताना घेतलेलं पाणी घेऊन त्यामध्ये नारळाचं दूध, आंबट ताक, साखर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फोडणी पात्रामध्ये जिरं भाजून त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप आणि हिंग घालावं. नारळाचं दूध आणि ताकाच्या मिश्रणामध्ये थोडी हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरं हिंगाची फोडणी घालून मिश्रण एकजीव करावं आणि हे कडण एका ग्लासमध्ये काढून गार्निश करून सर्व्ह करावं. तुम्हाला माहिती आहे, काही रेसिपीज अशा असतात की त्या आपण रेसिपी करण्याच्या आधी आपण ती रेसिपी करतो या विचारानेच आपल्या तोंडाला पाणी सुटतं. तसंच काहीतरी आता मला थोडंफार झालेलं आहे कारण आता सेकंड रेसिपी जी आपण करतोय ते म्हणजे खेकड्याचं सूप. आहा, विचारच करू शकत नाही की किती भन्नाट रेसिपी असणार आहे. रेसिपी सुरुवात करूया पण त्याआधी साहित्य बघून घेऊ. इथं सुकं खोबरं आणि कांदा याचं वाटण करून घेतलंय मी. खेकडा मी साफ करून घेतलाय. कांद्याचे रफली चॉप केले तुकडे, नारळाचं दूध, मालवणी गोडा मसाला, आल्याची पेस्ट, दालचिनी, धने, लाल मिरचीची पेस्ट, मिरपूड आणि मीठ. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत तर स्टॉकची तयारी करून घेऊ. आता हे जे सूप जे आहे जे मी तुम्हाला दाखवतोय ते माझ्या पद्धतीने केलेलं सूप आहे. त्याच्यामध्ये आपण मालवणी मसाले वापरतोय पण पद्धत जी आहे तर ती फ्रेंच लोक जी आहेत तर फ्रेंच गॅस्ट्रॉनॉमीमध्ये सूप करताना त्याचा जो आधी स्टॉक केला जातो म्हणजे त्यातले सगळ्यातले ऑप्टिमम फ्लेवर्स त्याच्यामध्ये इन्फ्यूज केले जातात आणि तो स्टॉक वॉटर आपल्या सूपमध्ये वापरून मग सूप त्याला फिनिश केलं जातं. तर तशाच पद्धतीने आपण हे खेकड्याचं सूप करणार आहोत. आता हे तेल जे आहे तर त्या तेलावर आपण थोडीशी दालचिनी, थोडेसे धने, जस्ट एक चमचाभर आणि हा रफली चॉप केलेला कांदा हे असं छान आपण परतून घेणार आहोत.
यातले स्पायसेस जे आहेत तर ते थोडेसे जळले तरी अजिबात काळजी करायची नाही, कारण हा जो स्टॉक जो आहे तर तो बऱ्यापैकी डिफ्युज्ड असणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे भरपूर आपण पाणी घालणार आहोत आणि त्याच्यामुळे खेकड्याचे फ्लेवर्स येणार आहेत, तर त्यामुळे अजिबात काळजी करण्याचे कारण नाही. तर तुम्ही बघता इकडे जे खेकडे मी घेतलेले आहेत, तर खेकड्याच्या पोटाचा जो भाग असतो तर तुम्ही लक्ष द्या, हा मागचा भाग जो आहे तर तो असा ओपन करायला लागतो नखानी, आणि असं ओपन केल्यानंतर हा जो आहे तो याचा फ्लेशचा भाग असतो आणि इथे याचं शेल असतं. आता याला म्हणतात नांगी, ज्याची मला सगळ्यात जास्त भीती वाटते. कारण तुम्हाला सांगतो, एकदा क्रूज शिपवर काम करत असताना कसं की खेकडा जर टोटली मेलेला जर किचनमध्ये आला, म्हणजे डेड खेकडा जर आला, तर त्यातले फ्लेवर्स जे आहेत तर ते एवढे फ्रेश आणि ऑप्टिमम येत नाहीत. तर त्यामुळे खेकड्याला जिवंत ठेवायला लागतं आणि आम्ही किचनमध्ये आल्यानंतर मग त्याची नांगी काढून आम्ही त्याला सूप स्टॉकमध्ये किंवा जे काही तुम्ही सॉसेस वगैरे आम्ही करा त्याच्यामध्ये आम्ही वापरायचो. एकदा असंच झालं, ओव्हर कॉन्फिडन्सनी मी असं हसता हसता बोलता बोलता गप्पा मारता मारता ते खेकडे जे आहेत ते क्लीन करत होतो आणि मला लक्ष गेलं नाही, आणि जी नांगी जी आहे तर ती अशी माझ्या बोटातनं गेली, तुम्ही बघताय असं, आणि इथं भोक पडलं जवळजवळ. मग त्याच्यावर वॉटर बेडिंग वगैरे करून मग ते थोडंसं स्किन जे आहे पुल करून त्याला मग बरं करायला लागलं. पण तुम्हाला सांगतो इट वॉज सो पेनफुल. तर त्यामुळे तुम्हाला सांगतो, खेकडे जेव्हा तुम्ही हाताळताय यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. त्याची नांगी कशी काढायची, त्याचे अवयव कसे वेगळे करायचे, याची तुम्हाला नॅक येणं अतिशय आवश्यक आहे. आता खेकडा जेव्हा असतो, जिवंत खेकडा जेव्हा असतो, तर तेव्हा सगळ्यात बेस्ट म्हणजे, आता असा जर खेकडा असेल तर त्याला कधी नांगीच्या साईडनी पकडायचं नाही. आता ही जी नांगी आहे तर ही जी नांगी आहे ती या डिरेक्शनमध्ये वळत असते, कारण तुम्ही बघताय की याचे जॉईंट्स जे आहेत तर ते साधारणतः ऑलमोस्ट 55 डिग्रीमध्ये वळू शकतात. तर त्यामुळे तुम्ही वरनं जरी त्याला हात धरला तरी नांगीने तुम्हाला अटॅक होऊ शकतो. तर त्यामुळे खेकड्याच्या मागच्या साईडला असं पकडून त्याला उचलायचं असतं, नाहीतर नांग्या, या ज्या नांग्या ज्या आहेत तर दोन्ही नांग्या येऊन तुमच्या हाताला इजा होऊ शकते. खेकड्याला पकडताना हे जे खेकड्याचे डोळे जे आहेत, खेकड्याला मागचं दिसत नाही, सेन्सेस असतात, त्यामुळे पटकन असं मागणं पकडायचं आणि उचलायचं, आणि ही जी नांगी आहे तर ती अशी हातात घेऊन मोडायची. म्हणजे मग खेकड्याचा अर्धा जीव जो असतो तो जातो आणि त्याचा अटॅकिंग पॉवर जी असते ती कमी होते. आता आपला कांदा, दालचिनी आणि धने हे चांगलं रोस्ट झालंय. आता याच्यामध्ये घालून घेऊयात आपण पाणी. आज जे आपण जे सूप करतो याच्यामध्ये आपण मालवणी मसाला वापरतो, त्यामुळे त्याला एक भारतीय चव सुद्धा आहे, पण त्याची पद्धत जी आहे थोडीफार वेस्टर्न पाश्चात्य पद्धतीने आपण हे सूप करतोय. आता पाणी तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण काय करू, थोडंसं मीठ घालून घेऊ. आणि हा जो खेकडा जो आहे तर तो याच्यामध्ये आता सगळ्या नांग्या, सगळे शेल्स सकट त्याला याच्यामध्ये सोडूयात. लवली. आता त्याला आपण मीडियम हीटवर त्याला आपण सिमर करून घेणार आहोत. मीडियम हीटवर का, कारण स्टॉकमध्ये त्याचे सगळे फ्लेवर्स येण्यासाठी थोडासा वेळ लागतो. आता सिमर करताना त्याच्यामध्ये थोडंसं फक्त आलं घालून घेऊ, म्हणजे आल्याचा जो फ्लेवर जो आहे तो स्टॉकमध्ये येईल. आणि याला मी आता चांगलं 8 ते 10 मिनिटं त्याला चांगलं सिमर करून घेणार आहे आणि स्टॉक तयार करून घेतो. आता जो स्टॉक जो आहे तर तो मी चांगला स्ट्रेन करून घेतलेला आहे. आणि इथं जे तुम्ही बघता या वाटीमध्ये क्रॅब मीट ज्याला मी म्हणतो, म्हणजे आपण शिजवलेल्या क्रॅबमधलं जे आतलं जे मांस असतं ते मी इथं काढून घेतलं आहे. त्याच्याचबरोबर जो आपण स्टॉक करायला कांदा वापरलेला होता, हा वाफाळलेला कांदा सो आपण सूपमध्ये घालणार आहोत. आणि इथं ज्या नांग्या दिसत आहेत तर त्याला मस्तपैकी तेलावर आणि मसाल्यावर परतून सूप बरोबर त्याला खायला आपण द्यायच्यात. तर आता आपण काय करूयात, इथं जे तेल आहे त्याच्यावर जस्ट एक 2 चमचे कांदा आणि खोबरं याचं जे वाटण जे आहे ते आपण घालून घेऊ. त्याच्याबरोबर हा परतलेला कांदा, त्याच्यामध्ये तिखटपणासाठी थोडीशी लाल मिरचीची पेस्ट,
मालवणी गरम मसाला 1 पाऊण चमचा आणि थोडीशी मिरपूड. दॅट्स इट. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत हा स्टॉक. या स्टॉकमध्ये खेकड्याचा तो जो काही फ्लेवर जो आहे तो इतका मस्तपैकी इन्फ्यूज झालेला आहे. माझ्या आईला थोडासा अस्थमाचा त्रास आहे आणि तिला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला अस्थमाचा त्रास थोडा कमी करायचा असेल तर खेकड्याचं कालवण किंवा खेकड्याचं सूप आठवड्यातनं ॲटलिस्ट 2 ते 3 वेळा तुम्ही घेत जा. आणि आईने ते केलं आणि तुम्हाला सांगतो माझ्या आईचा अस्थमा जो आहे तो ऑलमोस्ट गेलेला आहे. ऑलमोस्ट. खेकडा अस्थमा दम्याचा विकार याच्यासाठी अतिशय चांगला असतो. अतिशय. पण याचा अर्थ असा नाही की आपण जेव्हा खेकड्याचं कालवण करू तेव्हा भरपूर तेल घालून मीठ मसाला घालून त्याला अगदी चमचमीत करून खायचं. ते आवडीसाठी खा. पण तुम्ही जर औषधासाठी जर खाणार असाल तर अशा पद्धतीने त्याचा पहिल्यांदा स्टॉक करा जेणेकरून खेकड्यातले सगळे जे अर्क जे आहेत तर ते सगळे तुमच्या स्टॉकमध्ये उतरतील आणि मग तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. कारण दम्याचा त्रास जो आहे तर तो कमी होण्यासाठी खेकड्यातले जे सगळे अर्क जे आहेत तर ते शरीरास अतिशय उपयोगी असतात. आता या स्टॉकला चांगली उकळी आली आहे. याच्यामध्ये आपण काय करू, हे जे आपण क्रॅब मीठ घेतलंय तर ते क्रॅब मीठ घालून घेऊ आणि नारळाचं दूध. आता हे खेकड्याचं सूप जे आहे तर ते थिक करायचं नाही. थिन म्हणजे क्लिअर सूप आपण ज्याला म्हणतो किंवा थिन सूप ज्याला म्हणतो त्या कन्सिस्टन्सीचं हे सूप आपल्याला ठेवायचं आहे. खेकड्याचं मीठ जे आहे ते ऑलरेडी शिजलेलं आहे. त्याला जास्त वेळ शिजवायचं नाही. जस्ट आपण याची चव घेऊन बघू आणि त्याला सर्व करू. थोडंसं फक्त याच्यामध्ये मीठ चालेल आणि थोडा अजून मसाला. आणि या गरमागरम सूप बरोबर या ज्या नांग्या ज्या आहेत तर त्याला जस्ट थोड्याशा मसाल्यावर आणि तेलावर असं मस्त थोडंसं टॉस करायचं. मस्त ओलं खोबरं त्याच्यावर थोडंसं एक लिंबाची फोड ठेवायची गार्निशसाठी आणि सूप सर्व करायचं. वेल त्या सगळ्या गोष्टी मी गॅदर करून घेतो. इन द मीन टाइम तुम्ही पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. खेकड्याचं सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा आणि सुकं खोबऱ्याचं वाटण, खेकडे, कांद्याचे तुकडे, नारळाचं दूध, मालवणी गोडा मसाला, आल्याची पेस्ट, दालचिनी, धणे, लाल मिरचीची पेस्ट, मिरपूड आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये दालचिनी, धणे आणि कांद्याचे तुकडे घालून ते परतून घ्यावे. त्यामध्ये पाणी, मीठ आणि खेकड्याचे तुकडे घालून मिश्रण मंद आचेवर उकळून घ्यावं आणि स्टॉक तयार करावा. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये 2 चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण, परतलेला कांदा, लाल मिरचीची पेस्ट, पाऊण चमचा मालवणी गरम मसाला, मिरपूड आणि खेकड्याचा स्टॉक घालून मिश्रण उकळून घ्यावं. या मिश्रणामध्ये उकडलेल्या खेकड्याचा मांस, नारळाचं दूध आणि मीठ घालून मिश्रण शिजवून घ्यावं आणि एका बाउलमध्ये काढून गार्निश करून खेकड्याचं सूप सर्व्ह करावं. तुम्हाला आठवत असेल की आता मागच्या वर्षी मी तुम्हाला जेव्हा प्रॉमिस केलं होतं की आता आमचा प्रयत्न असा असणार आहे की वेगवेगळ्या एक्झॉटिक लोकेशन्सवर जायचं आणि तिथं आउटडोअरमध्ये मस्तपैकी निसर्ग सान्निध्यात शूटिंग करायचं. बरं, आता अलिबागला तुम्ही बघताय गेले अनेक दिवस आपण अलिबागला वास्तव्य केलेलं आहे आणि इकडच्या फॅन्टास्टिक रेसिपीज. वेल, आजच्या 2 रेसिपी ज्या आपण बघितल्या आहेत, एक म्हणजे व्हेरी व्हेरी ट्रेडिशनल जे अलिबागचं पेय आहे आपल्या वालाचं कढण आणि आपण केलेलं फॅन्टास्टिक क्रॅब सूप. या 2 रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. माझ्या काकूचा फोन आला होता थोड्या वेळापूर्वी आणि ती आपल्या कार्यक्रमाची रेग्युलर फॉलोअर आहे. म्हणजे दुपारी 1:30 वाजता माझ्या काकाला किती फुटबॉल किंवा माझ्या चुलत भावाला किती क्रिकेट बघायचं असलं तरी सुद्धा त्यांना अजिबात बघून देत नाही. आम्ही सारे खवय्ये लागलंच पाहिजे 1:30 वाजता असा हिचा हट्ट असतो नेहमी. आणि पण तिचा फोन आला, ती म्हणाली की पराग काय रे, सारख्या सी फूड, चिकन अशा बऱ्याचशा रेसिपीज तू आता गेले काही आठवडे दाखवलेस, काहीतरी व्हेजिटेरियन दाखव. तर आता पुढच्या आठवड्यात मात्र मी ठरवलंय की आता काकूची फरमाईश आहे, पूर्ण तर केली पाहिजे नाही तर काकू चिडेल. त्यामुळे पुढच्या आठवड्यात 2 फॅन्टास्टिक व्हेजिटेरियन रेसिपीज करायला आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्यामध्ये मी आता रजा घेतो. पुढच्या आठवड्यात भेटू. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या
हवी विसल्या ह्या तुम्हासाठी हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला मग आज आपण कुठल्या वेगळ्या डिशेस बघणार आहोत? आज आपण कोलमीचे कटलेट आहेत, खावे अन खिलवावे आम्ही मेयोनीजचे विथ चिकन आहे, सारे खवय्ये ग्रीन चिकन विथ मीट विथ मिंट. विथ मीट. ओके. खवय्ये